दिवस ढवळ्या अवघ्या 2 तासासाठी घराबाहेर गेलेल्या घरात चोरी झाल्याने हुडकेश्वर परिसरात खळबळउडाली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून फर्निचर काम करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 3,49,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 3 तासासाठी घराबाहेर गेले असताना ही चोरीची घटना घडली. दिवसढवळ्या चोरी झाल्याने परिसरात चिंतेची लाट पसरली आहे. आरोपीचे नाव हिम्मतराव हिंगोले, 59 वर्ष असे असून तो फर्निचरचं काम करतो. बंद घर बघून आरोपीने पेचकसच्या सहाय्याने घरफोडी केली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपीला अटक केली असून आरोपीकडून चोरीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे एक तक्रार दाखल झालेली होती. संतोष जाधव, सच्चिदानंद नगर येथे त्यांच्या घरी दिवसाला घरफोडी झालेली होती. अवघ्या 2 ते 3 तासामध्ये त्यांच्या घरी घरफोडी झालेली होती. घरचे लोक बाहेर गेले असताना या घटनेची माहिती मिळताच आम्ही आणि आमचं डीबी पथक घटनास्थळी गेलो. घटनास्थळावर गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील पूर्ण CCTV कॅमेरे आम्ही चेक केले. त्यामध्ये आमच्या टीमनं कंटिन्यूअली 2 दिवस मेहनत घेऊन केवळ 48 तासामध्ये आरोपीला अटक केलं आणि आरोपीनं घरफोडीतून चोरलेला संपूर्ण मुद्देमाल 100% हा रिकवर केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास साधारणतः सोन्याचे दागिने आणि गाडी वापरलेली गुन्ह्यात असा मिळून 3,49,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. याच्यामधील आरोपी हा हिम्मतराव दौलतराव हिंगोले म्हणून आहे. वय 59 वर्षाचा आहे आणि त्याने दिवसाला घरफोडी केलेली आहे. घरफोडी करणारा इसम जो होता तो फर्निचरचं काम करतो आणि त्याच्याजवळ असलेल्या पेचकसच्या साहाय्याने ते घरफोडी त्यांनी केलेली होती. त्याचा रेकॉर्ड घरफोडीचं वगैरे नाही आहे, परंतु त्याला ते बंद घर दिसलं आणि तो त्या घरामध्ये शिरला आणि पाठीमागच्या दारातून आत प्रवेश केला. अशा पद्धतीने त्याने ती घरफोडी केलेली होती. आमच्या इथचे डीबी पथकाचे API चक्रे साहेब, ASI तायडे, शैलेश ठवरे, राजेश धोपटे, राजेश मोते आणि गणेश बोंद्रे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अवघ्या 2 दिवसामध्ये कुठलाही सुगावा नसताना आपण आरोपीला अटक करून संपूर्ण याच्यातला मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे.